आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। स्वागत आहे आपलं सुपरफास्ट 24 तास चॅनल मध्ये। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय हर्ष उल्हासात साजरी होत आहे। परभणी शहरामध्ये विद्रोही फाउंडेशन आणि प्राण प्रतिष्ठान यांच्या वतीने अजय आणि बिट्टू दातार यांच्या पुढाकारातून ही जयंती जल्लोषात साजरी होत आहे। माझ्या पाठीमागे बघून त्याचा अतिशय सुंदर हत्तीची प्रतिकृती असलेला हा देखावा, त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळा ठेवून भव्य मिरवणूक करण्यात आलेली आहे। केरळाचं झांज पथक आहे, केरळाचं अतिशय उत्कृष्ट हे केरळाचं पथक आहे आणि मोठ्या प्रमाणात भीमसैनिक इथं आलेले आहेत। जल्लोषपूर्ण जोशपूर्ण वातावरणामध्ये ही मिरवणूक अतिशय महत्वपूर्ण परभणी शहरात मानली जाते। आता सकाळी 11:30 वाजता ही मिरवणूक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या समोरून निघालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप होणार आहे। माझ्या सोबत आहेत सामाजिक परिवर्तनवादी चळवळीत कार्य करणारे नेवलाई बँकचे चेअरमन पंकज खेडकर सर काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। विद्रोही फाउंडेशन मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठा उपक्रम या ठिकाणी घेत आहे। मागच्या वर्षी सर्वात उत्कृष्ट देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केला होता आणि सर्वांची मनं जिंकली होती आणि आज विद्रोही फाउंडेशननी बिट्टू दातार यांच्या संयोजनातून अजय रसाळ आणि बिट्टू दातार या दोघांनी मिळून हा खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी घेतलेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येत आहे। ही खूप मोठी गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे। त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। अतिशय जल्लोषाने निघणारी मिरवणूक यामध्ये जयभीम सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद कुसळे आहेत, विविध सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतात। मिलिंद, काय भावना आहे आपल्या इतकी जल्लोषपूर्ण अतिशय आनंदाचा व उत्साहाचं या ठिकाणी वातावरण आहे। आपण बघू शकतो की विद्रोही फाउंडेशन बिट्टू दातार व अजय रसाळ यांच्या संकल्पनेतून हा जो हत्तीवर बाबासाहेब आंबेडकरांची जी मिरवणूक निघली आहे, अतिशय उत्साह व जोशमध्ये आंबेडकरांनी स्वागत केलं आहे। अनेक आपण बघत आहोत की अनेक भीमसैनिक माता भगिनी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत। बिट्टू दातार अजय रसाळ या तरुणांनी पुढाकार घेऊन सकाळच्या सत्रात मिरवणूक काढलेली एक वैशिष्ट्यपूर्ण वाटते। नक्कीच अतिशय अनोख्या पद्धतीनं व नवीन संकल्पनेतून परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे होत आहे की विद्रोही फाउंडेशन चे अध्यक्ष बिट्टू दातार व संयोजक अजय रसाळ यांच्या संकल्पनेतून ही जी भव्य अशी केरळ येथील वाद्यवृंदांची जी रॅली आणि विशेष म्हणजे केरळाचं वाद्यवृंद पहिल्यांदा परभणी शहरात आलेले आहे। केरळचं वाद्यवृंद पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। तेच थीम घेऊन या मिरवणुकीची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मी माझ्या जयभीम सामाजिक प्रतिष्ठान व माझ्या परिवाराच्या वतीनं सर्व भीमसैनिकांना व विद्रोही फाउंडेशन व सर्व भीमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। मिलिंद कुसळे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत। आपण केरळाचं जे पथक आहे त्याच्या आपण पहा आणि निश्चितच ही भीम जयंतीचा जल्लोष आहे। या जल्लोषामध्ये अतिशय सहभाग मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने इथे भीमसैनिक आहेत आणि शुभ्रवस्त्र प्रदान केलेले आहेत। पंचशील झेंडे त्यांच्या हातात आहेत आणि मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपण पाहू शकतो बसलेली। अतिशय सुंदर ही प्रतिमा आपण पाठीमागे पाहू शकतो आणि भव्य असं हे वातावरण तयार झालेलं आहे आणि विशेष करून हे केरळचं झांज पथक माझ्यासोबत प्रदीपजी वडमारे आहेत। वडमारे सरांची प्रतिक्रिया जाणू सर, काय सांगाल आजचा हा आनंद, काय सांगता हा जल्लोष आणि याबद्दल काय प्रतिक्रिया? सर, सर्वप्रथम तुम्हाला भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व भारतीयांचे उद्धारकर्ते यांची जयंती दरवर्षीप्रमाणे या वर्षी अत्यंत उत्साहात साजरी होत आहे आणि खूप आनंद आहे। आनंद गगनात मावेनासा झाला आहे। काय वाटतंय? पहिल्या वेळेस मिरवणूक परभणीत निघत आहे, केरळाचं झांज पथक
आहे भीमसैनिका जल्लोष आपण सुद्धा फार जल्लोष करता परभणीकरांना ही नवीन संकल्पना खूप आवडली आहे आणि सर्वजण शांततेत उत्साहात आणि आनंदात याचा आनंद घेत आहेत. सर काय सांगाल आपलं नाव सांगा. सर्वप्रथम मी अमोल लहाने. सर्वप्रथम मी तमाम परभणीकरांना जयंतीचा सर्वप्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आजचा उपक्रम हा सगळ्यात अविस्मरणीय आणि स्तुत्य उपक्रम आहे. परभणीकरांना हा उपक्रम नक्कीच आवडेल. काहीतरी नवीन नाविन्यता दिसायली या उपक्रमामध्ये. सो अशा प्रकारे या उपक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो. प्रदीपजी वडमारे लहानेजी हे उच्च शिक्षित उच्च पदावर प्रशासनाच्या काम करणारे तरुण यांच्यासह चळवळीत आणि विविध पदावर काम करणारे तरुण आज या भीम जयंतीच्या सोहळ्यात सामील झालेले आहेत आणि भव्य अतिशय सुंदर बागे सर अमर गालपाडे सरांना विनंती करू सर आपण हत्तीची मिरवणूक आणि बाबासाहेबांची ती प्रतिमा भव्य जागतिक कीर्तीचं महान व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण विश्वाला आदर्श निर्माण केलेला आहे. सामाजिक समता, सामाजिक एकता, सामाजिक एकात्मता आणि भारतीय संविधानातून जगभराला एक आदर्श निर्माण केलेला आहे. अशा विश्वरत्नाची ही जयंती परभणी शहरात विद्रोही फाउंडेशन आणि प्राण प्रतिष्ठान अजय रसाळ आणि बिट्टू दातार यांच्या वतीने अतिशय जल्लोषात साजरी होत आहे. निश्चितच दिवसभराच्या सत्रातल्या अपडेट्स सुपरफास्ट 24 तासच्या माध्यमातून मी आणि अमर गालपाडे सर आपल्याशी पोहोचणार आहोत. माझ्यासोबत अमर गालपाडे सर, मी राहुल वैवाळ. सुपरफास्ट 24 तासच्या वतीने पुनश्च एकदा आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.